ओ भाऊ, आजच्या तरुण पिढीला काय संदेश आहे तुमचा? संदेश एकच, लग्न करा. हो काहीतरी इतर सांगा, जसं जॉब करा. जॉब करा पण आधी लग्न करा. हो काहीतरी चांगलं सांगा ना सेटल होण्याबद्दल. आता तेच सांगतो मी, सेटल व्हायला हा काय विषय पडलेला आहे. माझं स्वतःच उदाहरण सांगतो की तुम्हाला, सेटल होऊन लग्न करणार होतो मी. मला सेटल होण्यामध्येच वय निघून गेला. आता बसलोय बोबलत बिना लग्नाचं. भाऊ रडू नका हो, वय काय तुमचं? 36 वर्षे. मायला लग्नामध्ये 36 आकडा आल्यासारखा झाला. त्यासाठी ती मग पाकिस्तानवरून भारतात आली ना, आम्हाला त्यासाठी एक पोरगी भेटलं झाली लग्नासाठी. हो मामाला बोलून बघा एकदा ना, माणूस जिवंत आहे अजून. माणुसकीचं नाव नका काढू माझ्या समोर. माणूस करून माझा विषय तवाच उडाला, जेव्हा लहानपणी जावी म्हणून चिडवणाऱ्या मामाने आज माझा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकलाय. 2 पोरी असून देखील एका शब्दाने देखील माझी चौकशी केली नाही. कारण मी भेटली म्हणलं की दाराला कुलूप लावून घरामध्ये लपून बसते. ते इसरू नको तुझ्या बाच्याला रे, झिजवली त्याने काया काया जिजमन पोरीसाठी तुझ्या मामा पडतो आता मी पाया. रडू नका रडू नका, मी समजू शकतो. कोणी नाही समजू शकत. हो माझं पण लग्न नाही झालंय. हो तुमच्या मामाला पोरगी तरी आहे. हो माझं तर मामाच बिन लग्नाचं आहे. बाबा